मित्र, त्याचप्रमाणे निसर्ग मित्र, त्याचप्रमाणे आमचे पत्रकार बंधू यांना आम्ही निमंत्रित केलं होतं. आजच्या या बैठकीमध्ये आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल चिपळूण नगर परिषदेतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तसेच आजच्या या बैठकीसाठी उपस्थित झालेले पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सोनावळे सर, तसेच वन विभागाचे अधिकारी SS सावंत सर यांचं देखील मी स्वागत करत आहे. व आजच्या या बैठकीची रूपरेषा व प्रास्ताविक चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सन्माननीय विशाल भोसले सर यांना विनंती करतो की आपण आजच्या या बैठकीची सुरुवात करा. नमस्ते. आपल्याला माहितीच आहे आणि विविध समाज माध्यमाच्या माध्यमातून आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आताच सुजित सरांनी सांगताना सांगितलं की आपण एक जे ज्वलंत सध्या आपल्याकडे एक समस्या आणि आपल्याकडे जे कंप्लेंट्स आल्या त्या अनुषंगाने आम्हाला जे निवेदन प्राप्त झाले राजकीय पक्षांचे असतील, सामाजिक संस्थांचे असतील, यांची जी आपल्याला निवेदन आलेली आहे त्या अनुषंगाने एक सातत्याने चर्चा या ठिकाणी व्हावी. शासनाची काय भूमिका आहे, शासनाचे काय नियम आहेत, जनतेची काय अडचण आहे. आपल्यासोबत पशुसंवर्धन विभागाचे सोनवणे साहेब देखील आपण त्यांना बोलवलं होतं, ते देखील उपस्थित राहिले. तसेच फॉरेस्ट विभागाचे सावंत साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या विषयाशी निगडीत जे जे शासकीय विभाग आहेत, नगरपालिका असेल आणि हे दोन्ही विभाग असतात, या विभागांना आपण बोललेलं होतं, ते देखील उपस्थित आहेत. बैठकीच्या सुरुवातीलाच मी ही गोष्ट सांगू इच्छितो की हा काही आपली वादविवादाची स्थिती स्पर्धा नाहीये. आपण या ठिकाणी प्राणी मित्र जे आहेत त्यांना देखील बोलवलेलं आहे. तेव्हा आपण आपली मतं मांडत असताना एखादी गोष्ट आपण जी सांगत आहोत ती कायद्याच्या चौकटीत असेल नसेल त्याची तुम्हाला कदाचित माहिती असेलही नसेल, पण आपण आपलं मत किंवा आपली बाजू सांगत असताना संविधानिक भाषेमध्ये आपण आपलं मत या ठिकाणी सगळ्यांनी सांगायचं. साधक बाधक शिवसेना श्वान स्थलांतरित किंवा म्हणजे पाणी सोडण्याबाबत जे नियम सांगितले त्याचं स्पष्टीकरण दिलंय का? म्हणजे श्वान स्थलांतरित करायचं नाही, DMDच्या तिथून आणले तिथं सोडायचे किंवा डबा सोडायचे नाही, त्याच्याबाबत नियम जे केले ना त्याच्याबाबत स्पष्टीकरण सरकारने कोर्टाने दिलंय का? कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की श्वानाला आपण जेव्हा ऑपरेशन करता एका ठिकाणी त्याचा काही ऑपरेशन सेंटर आपण करत असतो त्या ठिकाणी आणतो, त्याच्यानंतर त्याचं ऑपरेशन केल्यानंतर त्याच्याला त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आणला होता त्याला डिस्लोकेट न करता त्याच ठिकाणी सोडतो. कायद्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण दिलंय का? काय सोडायचे नाही? नमस्कार सगळ्यांना. मी अॅनिमल ऍक्टिव्हिस्ट आहे गुरुवा पेडणेकर. मी ऍक्च्युली चिपळूणमध्येच राहते, मी जॉबसाठी पुण्याला असते, पण मी इथे खूप साऱ्या डॉग्स अॅनिमल्सना जर काही झालं तर ट्रीटमेंट करते. माझ्यासोबत अजून तरी खूप सारे लोक आहेत जे करतात हे सगळं. फर्स्ट ऑफ ऑल हे जे निसर्ग आहे, नेचर आहे, हे माणसांसोबत सगळे अॅनिमलला डिझर्व करतं. इथे फक्त असंच नाही की फक्त माणूसच राहू शकतो. डॉग, गाय, कोंबडी जे पण अॅनिमल्स आहेत हे सगळे डिझर्व करतात त्या पृथ्वीवरती राहायला. आपण माणूस हा हाय हायरार्की मध्ये येतो, आपल्या हातामध्ये सगळं आहे म्हणून आपण कोणत्याही अॅनिमलला क्रुएलिटी वेने हँडल नाही करू शकत. तिथे एक नैसर्गिक वे पण असतो की आपण काहीतरी पॉझिटिव्ह वेने अॅनिमल्सना हँडल करू शकतो. जसं आपली लोकसंख्या वाढते दिवसेंदिवस इंडियामध्ये किंवा म्हणा चिपळूणमध्ये, चिपळूणचा हा विषय आहे चिपळूणमध्ये, तसं अॅनिमल्सची पण संख्या वाढणारच आणि ते कंट्रोल करणं आपल्या हातात आहे. आता नगरपालिका जसं एबीसी कॅम्प घेतेय की संख्या नको वाढायला किंवा एबीसी वॅक्सिनेशन घेते. माझी रिक्वेस्ट आहे नगरपालिकेला की हा कॅम्प वर्षातून 2दा तरी घ्यावा, कारण का कोविडमध्ये हे कॅम्प नव्हते झाले, त्यामुळे संख्या वाढली आहे डॉग्सची. आणि आता ती डॉग्सची संख्या कंट्रोल करण्यासाठी आपल्याला वर्षातून 2 ते 3 वेळा तरी कॅम्प घ्यावाच लागेल. एका कॅम्पमध्ये सगळे डॉग नाही कव्हर होत. आणि अजून एक म्हणजे जे रस्त्यावरती फक्त बाहेर डॉग दिसतात
ते फक्त कव्हर करतो आपण. आमच्या जर काही कॅम्प वगैरे बसला तर मला असं वाटतं की कोणातरी आमच्यासारख्या अॅनिमल ऍक्टिव्हिस्टना हायर करा किंवा जो यामध्ये चांगला आहे त्याला हायर करा. प्रत्येक गल्लीमध्ये पण खूप सारे कुत्रे असतात जे लपून बसलेले असतात माणसांच्या भीतीने. त्यांना तुम्ही कव्हर करा, त्यांना तुम्ही कॅच करा आणि त्यांचं नसबंदी आणि लसीकरण करून त्यांच्या जागेवर सोडा. आणि त्यांच्या जागेवर का सोडायचं? जेव्हा तुम्ही तुमचा जन्म तुमच्या घरात झालेला असतो तेव्हा सतत आम्ही तुमचं घर बोलून आणि सोडा दुसरीकडे झाल्याचं तुम्ही नाही राहू शकत. तसं कुत्र्यांचं पण असतं किंवा प्रत्येक अॅनिमलचं असतं. जिकडे त्यांचा जन्म झालेला असतो तिथून ते 2 ते 3 किलोमीटर दूर जाऊच नाही शकत. आणि त्यांच्या बाहेरच्या टेरिटरीमध्ये ते गेले तर दुसरे कुत्रे आणि हे कुत्रे यांच्यात हे असतं, भांडण होतं. हा बेसिक नॅशनल रूल आहे. तो आपण ते तर नाहीच करू शकत. त्यांचं नसबंदी आणि लसीकरण करून आपण त्यांच्या जागेवर त्यांना सोडावं हे लॉ आहे. आणि त्याचं मेन रिझन म्हणजे आपण त्यांना दुसऱ्या जागेवर सोडलं तर ते जास्त अग्रेसिव्ह होतात, कारण का आपण त्यांच्या फॅमिलीपासून त्यांना दूर करतोय. ठीक आहे, जसं तुम्हाला सपोज तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर केलं तुमचं अग्रेसिव्हनेस वाढेल, तसं सेम अॅनिमल्सचं असतं. जसं माणसांची मेंटॅलिटी असते सेम अॅनिमल्सची तशीच असते. पण आपण हे करूच नाही शकत. हे मेन लॉच्या अगेन्स्ट आहे. तुम्ही नसबंदी करून वर्षातून एकदा जिकडे नसबंदी होते म्हणजे कॅम्प येतो, आपण वर्षातून 2दा करू शकतो. तो कॅम्प होता सगळे डॉग्स कव्हर होतील आणि आपण त्यांची संख्या कंट्रोलमध्ये करू शकतो. दुसरं म्हणजे आपण लहान मुलांना एज्युकेट करू शकतो. स्कूलमध्ये, कंपनीजमध्ये सगळीकडे तुम्ही ऍक्टिव्हिटीज ठरवली मुद्दा प्राण्यांवरती कसं प्रेम करावं, ना तुम्ही त्यांना कटकट करा किंवा दगड मारा. ठीक आहे, सगळ्यांकडेच आहे, आमच्याकडे सुद्धा आहे. जर तुम्ही पळून तलावाजवळ कॅम्प घेतला आणि त्याचं ऑपरेशन केल्यानंतर त्याला नसबंदी केली आणि तो तिथं आम्ही सोडला तर तिथं वस्ती आहे. वस्ती आहे म्हटलं तर काही जणांकडे माणसं आपण प्राणीच आहे, भरपूर अशी माणसं आहे. आता ते जे स्वान आहे ते पवन तलावाला येते, त्यांना खायला मिळत नाही, मग वस्तीच येत नाही. वस्ती शिरल्यानंतर काही लोक बाहेर अंगणात खायला ठेवतात. पण ज्यांच्याकडे माणसं आहे ते तिथे न खाता माणसं काही काही आहे तिथे कळपणी येत. आता माझ्या शेजारी एक डांगे म्हणून कुटुंब आहे, त्यांच्याकडे जवळजवळ 7-8 मांजर आहे. तर ते रात्रीच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी तिथे जवळ 10-12 जण येतात आणि जर त्यांना हटकायला गेलं तर त्याच्या अंगावर आहे. त्यासाठी मी बोललेले आहे, कारण जर तुम्ही पवन तलावाजवळ घेतले तर पवन तलावाजवळ सोडताय तर ती पवन तलावाची वस्तीच येतात. तिथं पुढे त्या वाडींचं माणसं पण हा एक त्रास आहे ना. त्यांना ते मारतात म्हणजे खात नाही, नुसतं मारतात आणि टाकून पळून जातात. यावरती आपण काही कंट्रोल नाही करू शकत, कारण काही एक फूड चेन असते. डॉग्सनी मांजराला मारलं तर आम्ही काहीच त्याच्यावरती करू शकत आणि आम्हाला वाईट वाटेल पण आम्ही काहीच नाही करू शकत, कारण त्याची एक फूड चेन असते. जसं आपण अॅनिमल्सना मारून खातो तसे डॉग्स मांजराला मारून खातो. ऑब्व्हियसली ती फूड चेन आहे. आता आम्ही डॉग्स असं नाही, सगळ्या अॅनिमलवरती समान प्रेम करतो, पण ही फूड चेन असल्यामुळे आम्ही त्याच्यावरती काहीच कंट्रोल नाही करू शकत. तुम्हाला जर तुमचे पेट्स वरती खूप प्रेम असेल, तुम्ही त्याला खूप जपताय, तर तुम्हाला यापासून पण तुम्हाला घरातच ठेवावं लागेल मांजरांना. तुम्ही त्यांना बाहेर नाही सोडू शकत. आणि फर्स्ट ऑफ ऑल आणि मला एक म्हणायचं होतं की जे बोलतात की लहान मुलांवरती अटॅक वगैरे करतात डॉग्स, ठीक आहे, त्यावरती मला एक बोलायचं आहे की लहानपणापासून आपण आपली एक मेंटॅलिटी असते की आपण लहानपणापासून शिकवत असतो मुलांना की डॉग्सना कटकट करायचं, दगड मारायचं, आणि तोच ट्रॉमा त्या कुत्र्यांच्या मनात असतो. आता मी जिकडे राहते तिकडे पण ऑलमोस्ट 10 कुत्रे आहेत. सगळ्यांची मी लसीकरण नसबंदी करून झालेलं आहे. माझे इथले जेवढे पण छोटी छोटी मुलं आहेत सगळे त्या कुत्र्यांना खाणं वगैरे सगळं करतात आणि त्या लहान मुलांच्या ते वाटेला पण जात नाही. उलट ते जवळ आले की प्रेमाने शेपूट वगैरे हलवतात, ते पण आहे. मग तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना एज्युकेट करा की मुक्या प्राण्यांना कसं ट्रीट करावं, मुक्या प्राण्यांवरती कसं प्रेम करावं. जेव्हा तुम्ही एखाद्या कुत्र्याला 5 रुपयाचा तरी बिस्किट पुढे टाकला, तुम्ही तुमच्या लहान, आता आमच्या कॉलनीमध्ये एवढे कुत्रे आहेत, पण तुमच्या इथल्या कॉलनीच्या कुत्र्यांना तुम्ही शिकवायला लहान मुलाला की कुत्र्यांना खायला घाला. एकदा जरी तुम्ही खायला घातलं नाही तुम्हाला ताकीद करणार नाही, त्यांना फक्त प्रेम आणि खाणं हवं असतं. आणि कुठलाच कुत्रा जन्मापासून अग्रेसिव्ह नसतो, त्याच्यावरती लहानपणी अॅनिमल क्रुएलिटी झालेली असते. त्यांनी त्यांच्या फॅमिलीला ऍक्सिडेंटमध्ये मरताना बघितलेलं असतं. माझी ते एक्झाम्पल आहे
की एका कुत्रीच्या 2 वर्षाच्या पिल्लूवरती एक 4 व्हीलर गेली होती. त्याने जाणून बुजून नव्हती घातली, दॅट आय नो. बट ती 4 व्हीलर गेली होती, त्या पिल्लूचं सगळं आतलं जे आहे सगळं बाहेर आलं. ती कुत्री एवढी रडत होती, पण आम्ही पण काहीच करू शकत नव्हतं. ते ऑलमोस्ट मरायला आलं होतं. त्यामुळे तेव्हापासूनच ती गाड्यांच्या मागे लागते. त्यामुळे हा ट्रॉमा त्याच्या मनात असतो. तर मी अजून एक तुम्हाला उपाय देऊ शकते की तुम्ही जागोजागी असे बोर्ड लावले ते बरे होईल की वाहने हळू चालवा. म्हणजे आमच्या नात्यामध्ये वडिलांचं मी इथे राहते, आमच्या नात्यामध्येच रात्री एवढे फास्ट गाड्या जात असतात की मग ऑब्व्हियसली त्या कुत्र्यांना ट्रॉमा बसलेला असतो म्हणून ते मागे लागतात. हे एक मेन रिझन असतं. आल्यावर बोलणार अजून सांगतो. आणि जेवढे अॅनिमल हेटर मध्ये त्याच्या दुप्पट तिप्पट अॅनिमल लवर. ठीक आहे. सो हे लिगली ज्यावेळी कुत्रा बाईक हा विषय होत असेल, वर्षानुवर्ष होत असेल, काय आजच होतं अशातला भाग नाही. त्यावेळी पूर्वी आपण कुत्र्याला विष घालून मारत होतो, ही वस्तुस्थिती आहे. पण म्हणून कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे असं आजतागायत घडलेलं नाही. जसं वाघांच्या जनगणनेनुसार वाघांची संख्या पूर्ण निघून गेली होती, पण आता परिस्थिती अशी आमची इथे बागेत अगदी मधुदोशीच्या घरापर्यंत बिबट्या येतोय. आज एकही वन अधिकारी तिथे पिंजरा लावायला सुद्धा जात नाही. वाघाच्या जीवाची जशी किंमत आहे, आता अवस्था अशी आली कुत्र्यांच्या समोर माणसाच्या जीवाची काय किंमत आहे का नाही. प्राणींचे आम्ही शत्रू म्हणून सांगितलं पुढे आम्ही प्राणीप्रेमी आहोत. पण विषय असा नव्हे की मुळात विषय असा आहे जिथे जिथे कुत्र्यांची वस्ती का तयार होते याच्यावरती पण पहिलं काम झालं पाहिजे. मग जिथे मटण मच्छी विक्रेते आहेत, जिथे चायनीज सेंटर आहे, तिथे 25-50 कुत्र्यांची ही कंट्रोल करायची एक लक्षात घेऊया आपण. प्रत्येकाच्या भावना तीव्र आहेत. आपलं मत किती वर्षांनी साहेब, मुळातच मुद्दा असा आहे, मुळातच मुद्दा असा आहे की सर्व जमले हे निसर्गावर पण प्रेम करतात, प्राण्यांवर प्रेम करतात, कोण लवर आणि हिटर नाही, हा मुद्दा मेन. राहिला मुद्दा कुत्रा हा प्राणी हा लांडग्याच्या निर्मितीपासून झालेला आहे. हा पूर्वीपासून नैसर्गिक आहे, मोठा आहे असं आमचं जे आम्हाला माहिती आहे. पाळीव प्राणी असल्यामुळे. आणि जर तुम्ही भटक्या कुत्र्यावरती ही कुत्र्यांची संख्या असून आपण मुद्दा घेऊया. आता ग्रामीण भागात किंवा जंगल भागात आता या चितळीने जो मुद्दा मांडला, काय झालेलं आहे की शहरामध्ये कुत्र्यांची संख्या वाढलेली आहे, पण ग्रामीण भागात आता कुत्र्यांची संख्या ही कमी होत चाललेली आहे. कारण तिथं वन्य प्राणी वगैरे आहे. कुत्र्याला आपण नसबंदी करतात, तसंच जे आपण पाळीव कुत्रे आहेत त्यांना जर आपण इंजेक्शन दिलं जातं की ते चावल्यामुळे नागरिकांना पुढे ते इंजेक्शन घ्यावं लागत नाही अशी तिला मला माहिती आहे. त्या पद्धतीनं जर आपल्याला अशा या भटक्या कुत्र्याला पण इंजेक्शन देऊन ते चावल्यानंतर नागरिकांना त्रास होणार नाही अशा काही असेल तर ती उपाययोजना केलेली सर्वात चांगली आपल्याला हा ते इंजेक्शन ठेवलं पाहिजे. आणि शहरातून
एकाच वर्षाकरता होतो. दरवर्षी निर्मितीकरणाकरता नगरपालिकेतर्फे जो काय खर्च केला जातो आम्ही स्वतः बघतो, नाही असं नाही, पण त्याची मुदत काही 1 वर्षाची फक्त त्याचा कालावधी असते. 1 वर्ष आता कुत्र्यांना कुठं तुम्ही सांभाळत बसणार? 1 वर्षात पूर्ण होईच्या पर्यंत त्यांच्यावर परत आणि 5 मुलं तुम्ही झालेलीच असतात, त्यांना झालेलीच असतात. साहेब माझ्या गाडीची 7 वेळा शीट फाडली. किती वेळा? 7 वेळा शीट फाडली. नुसती चावली नाही, ती शीट फाडून टाकली. दुसऱ्या मोठ्या गाडीची मला आता परवा 7,000 रुपये खर्च आला. सगळे केबल विबल ओढलं नाही, पेट्रोलचे डिझेलचे एक पाईप लाईन चावला नाही. आता आम्ही काय तिथं काय कुत्र्यांच्या पाठीत उभं राहायचं तिथे? नाही ना. कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसतंय काय करतात. निर्मितीकरणाचा जो विषय आहे ना, तो मला सांगा त्याच्यावर काय उपाय, म्हणजे काय त्याचा फरक आहे? हेच पडत नाही, इफेक्ट काहीच नाही. 1 वर्षापुरती मर्यादित असते. हॅलो, त्याच्यानंतर हॅलो शिवसाहेब, अरे मी दाखवतो तुला. समजा निर्मितीकरण केलेल्या कुत्र्यांना परत ती केलेली असते. हॅलो, बंदी केलेले कुत्रे आमच्या इथे नगरपालिकेला दाखवणार नाही. हॅलो ऐका, 1 मिनिट आम्ही बोलतो. 1 मिनिट ऐका. 1 मिनिट ऐका. बघा अशा पद्धतीने ऐका, 1 मिनिट ऐका. अशा पद्धतीने जर आपण चर्चा करणार असू आणि अशा पद्धतीने जर आपण हसू करून देणार असू तर माझी विनंती आहे की आपण ही मीटिंग बंद करूया. विनंती ऐका माझं ऐका. अशा पद्धतीने जर आपण फक्त काहीतरी आपण एका गंभीर समस्येच्या बाबतीमध्ये हे आहोत. आपण सगळे गंभीर आहात याची मला जाणीव आहे. तुमचा त्रास मी समजू शकतो, पण याचा अर्थ असा नाहीये की आपण काहीतरी इथे टिंगल टावल करणार असू. तर कृपया आपण ही मीटिंग बंद केली तरी चालेल. हॅलो, अशा म्हणायला असेल तर नाही चालणार. हॅलो शिवसाहेब, 1 मिनिट. हॅलो, नगर प्रशासनाला मला हे विचारायचं आहे, आपण जी नसबंदी करतो त्याच्या अगोदर आम्ही ह्या समस्ये संदर्भात उमेश सप्पा असतील, मोदी असतील, आम्ही सगळे ह्या अशा प्रश्नासंदर्भात नगरपालिकेत आलेलो होतो. आपण नसबंदी करता, संख्या वाढते कशी येते? तुमचं म्हणणं काय? पेडूतून कुठे येतात, वालपेतून येतात संख्या. ह्या संख्येचा आपण जेव्हा प्रशासन नसबंदीवर एवढा आपण खर्च करतो, मग त्याच्यावर उपाययोजना आपण का करतो? ती लोकसंख्या वाढून नये कुत्र्यांची. मग ही आमच्या प्रभागाची त्यांची संख्या वाढते, ती का वाढते याचं एक आम्हाला प्रश्नाचं उत्तर द्या. मला एवढंच म्हणायचंय, 1 मिनिट जरा, की मी एक अर्ज केला होता कुत्र्यांचा आणि मोकाट फुलांच्या बाबतीत केला होता आणि मला एक उत्तर मिळालं की उन्हाळ कुत्र्यांच्या बाबतीत आणि गुरांच्या बाबतीत आम्ही कोनवाडा तिथे नगरपालिकेचं उत्तर 31/7 आहे. आणि त्यावेळेला आमच्या बुद्धवाडीजवळ माझ्यासारख्या ज्येष्ठ माणसानं कुत्री चावली होती. मला ते साहेबांच्याकडे आणि त्याचं फोटोग्राफी पाठवली. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, मी 31/7ला अर्जानंतर त्यांनी कुणीच लक्ष दिलं नाही. पण कधी कधी आम्ही संपर्क साधतो आणि त्यावेळेला आम्हाला रिप्लाय लगेच मिळाला पाहिजे. आता कुत्र्याला जे आपण मगापासून लसीकरण केलं जातं आणि त्याला काय म्हणायचं निर्बीजीकरण केलं जातं, याची कालमर्यादा जी आहे ही जे त्याचंही मला वाटतं दरवर्षी करावी लागते. मी एक दुसरा प्रश्न निर्माण करतो तुमच्याशी की आता नगरपालिका एरियातच बोलायचं, आपल्याला बाहेरची माणसं येतात तशी कुत्री येत असतील, म्हणजे त्याच्यावरती अपवाद नाही. पण आता कुत्र्यांची संख्या किती आहे आणि मी म्हणेल गेल्या वर्षी किती होती आणि यंदा किती आहे, ती कमी झाली का वाढली आहे, याचंही आम्हाला त्याच्यावरती स्पष्टीकरण असायला हवं. दुसरा महत्वाचा मुद्दा माझा आहे आपल्यासमोर, ती कुत्री हा पाळीव प्राणी आणि पाळीव प्राणी असल्या कारणानं मला वाटतंय असं कोणाच्या घरात पण ती कुत्री पकडून मगाशी काहीतरी चाललं होतं, निर्बीजन करायचं आणि परत त्या जागेवर सोडायचं. ते माझ्या अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद केलंय की आम्ही हायवेला बुद्धवाडीमध्ये राहतो, माझं नाव जयंत रामजी जाधव आहे आणि हायवेजवळ हॉटेल असल्या कारणानं ते हॉटेलवाले ते काय म्हणायचं उरलं सुरलं रस्त्यावर टाकतात आणि त्याच्यामुळे तिथे कुत्रे आहेत. पण तो त्यांचा तिथला एरिया झाला का हो? याचं उत्तर काय तुमच्याकडे आहे का? कुत्र्याला आम्ही तिथे सोडतो. वाघ हा जंगलात येऊन सोडला जातो, सर्प हा जंगलात येऊन सोडला जातो. कुत्र्यांचं असं कुठलं असं घरकुल आहे की त्याला तिथे सोडावं लागतं, याचं उत्तर मिळायला पाहिजे. नसेल तरी त्या प्रस्तावामध्ये नगरपालिकेला कळवलं होतं की जशी गोशाळा असते, जशी मोकाट गुरांचा प्रश्न असतो, तशी कुत्र्यांसाठी जर एखादी नगरपालिकेने एखादी शेड बांधली आणि अशी मोकाट कुत्री जर तिथे सांभाळली गेली, ही प्रस्ताव 31/7/25च्या पत्रामध्ये दिलेला आहे. आणि कुठे करा हे पण सांगितलेलं आहे की कुत्र्याचं एक वाहन तर बांधलेलं आहे. किती कोट्याने रुपयाचा खर्च झालाय मला माहित नाही,
पण त्या वाहनतळामध्ये गोशाळा पण बांधणार, कुत्र्यांची शाळा पण बांधणार आणि गाढवांची शाळा पण बांधणार, म्हणजे होणार नाही. कृपया या गोष्टीकडे मी पाठवलेल्या प्रस्तावावरती जो तक्रार अर्ज केला होता याच्यावर आपण मला वाटतं थोडंसं लक्ष केंद्रित केलं आणि परवा टीव्हीवर बघितलं कोल्हापूर महानगरपालिकेने कुत्र्याचं कोणत्या पद्धतीनं त्यांनी नियोजन करावं, पाळीव कुत्री कशी असावी, त्याच्या तोंडाला जाळी कशी असावी, हे सगळं टीव्हीवर मी पाहिलं आहे. तसं मला वाटतं नगरपालिकेनं ही मोकाट कुत्र्यांची कुठं जागा नाहीये. माझं घर आहे, वाघाची गुहा आहे, सगळं काय, आणि गुरांसाठी गोठे, कुत्र्यांसाठी कुठे देतील अशी जागा नाहीये. तर कुठेतरी सोडण्यापेक्षा कुठेतरी त्यांची व्यवस्था करावी आणि त्याचं कायदेशीर त्यांचं कुठेतरी त्यांना नष्ट करावी, मारून टाकावी असा आमचा मुळात हेतू नाही. पण नागरिकांना त्रास होता याची नगरपालिकेने दक्षता घ्यावी. बस तेवढंच बोलतोय आणि मी इथे थांबतो. धन्यवाद आबासाहेब. आबाच्या विषयाला धरूनच या ठिकाणी साहेब मी बोलण्यासाठी उभा राहिलोय. ज्या भटकी कुत्री शहरामध्ये आहेत, भटकी जशी गुरं आपण गोळा करतो गोणवाड्यामध्ये ठेवतो, प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ही भटकी कुत्री शासनानं व्यवस्थित त्याचं पालन पोषण बांधून करावं तरच हा विषय सुटेल अशी आपण शासनाकडे साहेब मागणी करावी आणि जेणेकरून रस्त्यावर कुत्रं फिरणार नाही याची जबाबदारी प्रशासनानं घ्यावी. नमस्कार. आज मी फक्त माझ्या 2 शब्दात मी माझं एक व्यक्तिमत्व पूर्ण करणार आहे. कारण आज जे भटके कुत्रे आहेत ते कशामुळे आहेत त्याचा पण सगळ्या लोकांनी विचार केला पाहिजे. कारण आज आपण वार्डावार्डामध्ये घंटागाडी आपली फिरते, परंतु आज प्रत्येक ठिकाणी सुज्ञ नागरिक आहेत, पण ते नागरिक काय करतात, आपलं शिळं पाकं जे उरलेलं अन्न आहे ते सुद्धा रस्त्यावर फेकतात आणि अशा अन्नाच्या इथं जी कुत्रे असतात ती झुंडीने खात असतात. तर नागरिक आपण सुज्ञ नागरिक असल्यामुळे आपण हा नियम बांधून स्वतःला घेतला पाहिजे, जेणेकरून आपण उघड्यावर अन्न टाकणार नाही आणि या कुत्र्यांचं परत आणखी झुंडी राहणं हे कमी होईल. एक मिनिट फक्त मी बोलतो. मुळात आधी एक गोष्ट लक्षात घ्या की इथे प्राणी मित्र आणि बाकी सगळे प्राण्यांच्या विरोधात असं कुणी नाहीये. प्रत्येक आलेला माणूस हा ऐका ना माझा, ऐका माझं, मी तेच सांगतो. इथे आलेला प्रत्येक माणूस हा प्राणी मित्र आहे. ऐका माझं पूर्ण ऐका. प्रत्येक माणूस हा प्राणी मित्र आहे. मुळात विषय आजचा जो विषय आहे तो भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून त्यांचे जे हल्ले होत आहेत तो आपला मूळ विषय आहे, बरोबर. मग नगरपालिकेची नामुष्की आहे का, नसबंदी नीट होते का नाही होते का हा वेगळा विषय आहे. त्याच्यावर आपण नंतर अभ्यास करू. नागरिक म्हणून त्याच्यावर जे काय नगरपालिकेला दोष देता येईल, कारवाई करता येईल हे आपण नंतर बघू. आता एक मिनिट फक्त मगाशी बोलत असताना मी आपल्याला सांगितलं होतं की पशुसंवर्धन विभागाकडे जी त्यांच्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत किंवा वन विभागाकडे कायदा त्या पण आधी ऐकून घेऊया. आपलं मत जे आहे ते आपण मांडतच आहात, त्याबद्दल काय दुमत फक्त एकदा सर शिव एकच मिनिट. आता योगेशजींनी सांगितलं ना की कायद्यात काही पाहिजे, पण आता 23 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलाय त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की तुम्ही निर्भजन करा वगैरे आहेत पण त्यांच्यासाठी सेंटर्स निर्माण करू शकता असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. तर त्याची प्रोसिजर खूप लेंदी आहे की आपल्या शासनापर्यंत यायला वेळ लागेल. मुद्दा एक आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपण लसीकरण केल्यावर त्याच्यावर इंजेक्शन घ्यायची गरज लागणार नाही, पण जी दहशत निर्माण होते मुलं आपल्या लोकांवर ती दहशत कमी व्हायला पाहिजे. आणि आज सुद्धा चिपळूण शहरामध्ये काही भागामध्ये त्यांना नॉनव्हेज म्हणजे चिकन वगैरे टाकलं जातंय. आता आमच्या भागात सुद्धा एक महिला आहे, तिचे वारंवार आम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे की ती येता जाता वेस्टेज चिकन किंवा काय मटण असतं ते टाकलं. तर असे स्पॉट सुद्धा शोधून की अशी लोक सुद्धा शोधून त्यांच्यावर पण कुठेतरी कारवाई केली पाहिजे, त्यांना पण त्या गोष्टीवर थांबवलं पाहिजे. मी आपल्याला तेच सांगतो की शासनाच्या आता 8 ऑगस्ट 2025 ला जे सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनच्या नंतर जे आदेश आहेत तेच आपले सोनवणे साहेब आपल्या सगळ्यांच्या पुढे ते वाचून दाखवतील. आपण त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलूया. आपण जे म्हणताय की सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आलं होतं ते मी आधीच सांगितलं की 2 जजेसचं जे खंडपीठाचं डिसिजन होतं ते 3 जजेसच्या खंडपीठानं विरोध केलेला आहे. त्याच्यामुळे ते नाहीये. दुसरी गोष्ट आता माझ्याशी बोलत असताना फक्त क्लिअरिफिकेशन देतो की सांगितलं गेलं की आपण जी नसबंदी करतो तिची 1 वर्षाची मुदत असते, तसं नाहीये. नसबंदी ही परमनंट असते. आपण जे लसीकरण करतो त्याला अँटीबायोटिक्स त्याचं फक्त असतं ते थोडंशा अशा आपलं काय होतं की कदाचित आपण कुठेतरी ऐकलेलं असतं आणि गैरसमज होऊन चुकीच्या गोष्टी होतात, ते तसं नाहीये. तर मी विनंती करतो सगळ्यांना की तुम्ही मॅडम बोला, तुम्ही बोलल्यानंतर सोनवणे साहेब बोलतील, सोनवणे साहेब बोलल्यानंतर सावंत साहेब बोलतील आणि मग आपण आपला डायलॉग जो आहे तो कंटिन्यू ठेवूया. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव स्मिता पवन आहे. तर मी सगळे एक पॉईंट जे सगळ्यांनी मांडलंय त्याच्याविषयी बोलणार. सगळ्यात पहिले त्या सरांनी सांगितलेलं होतं की नसबंदी जे झाले कुत्रे ते प्रॉपर होतात आणि परत होतात. पण सर मी एक क्लॅरिटी देते, नसबंदी जे येतात डॉक्टर करायला त्यांच्याशी आम्हीही स्वतः कॉन्टॅक्टमध्ये, कारण की आम्ही ॲज अ अॅनिमल ऍक्टिव्हिस्ट आहोत, आम्हीही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, आम्ही बघत होतो, आम्ही हे सगळं प्रोसिजर बघत होतो. तर आमच्या अंडरगणी नसबंदी जे होतं ना डॉग ते प्रॉपर नसबंदी होतं त्यांचं काम, कारण की हे ऍक्च्युली
जे आहेत ना लोक एज्युकेटेड नाहीये त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की नसबंदी कशी. पण नसबंदीचा एक साईन असतं, डॉक्टर लोकांना त्यांचं कान कापतात व्ही अँगलमध्ये, त्यांनी कळतं की नसबंदी. पण तुम्ही बोलता की नाही तरीही होतात कुत्रे, पण ह्याचं पण एक आहे, कुत्रेत ना लोक सोडतात. आणि जे चिकन सेंटरमध्ये मॅडमने सांगितलं पॉईंट, चिकन सेंटरमध्ये कसे काय एवढे कुत्रे येतात, रेल्वे स्टेशनमध्ये का कुत्रे एवढे येतात, कारण की लोक जे गावातली लोक आहेत ते सगळे कुत्र्यांना ह्या जागेत सोडतात, कारण की तिथे त्यांना खायला भेटेल. मच्छी मार्केटमध्ये सोडतात, कारण की तिथे त्यांना सोर्स भेटेल, कारण की हे लोक कचरा फेकतात, जे घेत नाही लोक ते लोक चिकन फेकतात. आणि डॉग हे कार्निवरस अॅनिमल आहे, हार्बिवरस नाहीये, ते त्यांना मीठ लागतं. आपण जाऊन कधी वाघाला नाही सांगू की तू नको खाऊस की तू हे नको, तसं डॉग आहे, आपण त्यांना शिकवू नाही शकत. इट्स अ कार्निवरस अॅनिमल आणि त्यांना मीठ लागतं. दुसरं केस ते सर बोलतात की डॉग फाडून टाकतात, सीड्स फाडून टाकतात, त्याचंही ऑप्शन आहे सर. ऍक्च्युली विनेगर आहे ना, विनेगर आपण टाकलं ना की डॉग त्या स्मेलनी येत नाही. पण जर तुम्ही हे पॉईंट बोलतात की विनेगर हे डॉग सीड फाडून टाकतात, त्यांचे दात, त्यांचे हात जेव्हा ते लहान असतात त्यांचे दात शिवशिवतात, म्हणून ते केसेस येतात. त्याच्यासाठी पण विनेगर हे उपाय आहे. पण असे पण केसेस आमच्याकडे पण आहेत, डॉगला मारून टाकतात अक्षरशः. किती केसेस आहेत तिथे डॉग्स मरतात, पिल्लू मरतात, फिमेल प्रेग्नेंट डॉग्स मरतात. नाही त्याचं मी हे डॉग सीटचं बोलले सर, तुमचा जो पॉईंट आहे ना तो व्हॅलिड नाहीये सर. ठीक आहे आपण प्लीज आपण इथे डिस्कस करायला आलोय. ऐका आपलं ऐका मॅडम असू दे, ऐका मी आधी पण आपल्याला सूचना केली आहे, खाली बसून कुठली कमेंट पास करू नका. हा पुढे जाऊन तुम्ही बोलू शकता. आता सर्वांना आम्ही तेच सांगतोय, तुम्हाला महिन्यापासून तेच सांगतोय. जर मी मीटिंग ही आयोजित केली आणि तुम्हाला ऐकायचं नसेल, तेच सांगतो आम्ही की मॅडम बोलतायत ना, त्यांचं बोलणं झाल्याच्या पुढे सोनवणे साहेब बोलतील, मध्ये कुणीही बोलू नका. ठीक आहे ठीक आहे, सगळ्यांनी शांत राहिलं तर सगळ्यांना ऐकू येईल माझे पॉईंट. तर हे थोडक्यात एक्सप्लेनेशन जरुरी आहे. तर केसेस आमच्याकडे आम्ही ऍज अ अॅनिमल ऍक्टिव्हिस्ट, तुम्ही ऍज अ नॉर्मल लोकॅलिटी म्हणजे नॉर्मल नागरिक होते, आम्ही अॅनिमल ऍक्टिव्हिस्ट आहोत. आम्ही जेन्युइनली डॉक्टरलाही माहिती आहे, आम्ही एवढे केसेस घेऊन जातो. तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्हाला वाटतं सीट फाडतात म्हणून खूप लोक मारतात काढले, आमच्याकडे तसे पण व्हिडिओज आहेत. आमचं इथे मत आहे की आम्ही डिसिजन इथे घ्यायला आलोय प्रॉपर. चिकन सेंटरमध्ये मॅडमनी बोलले की चिकन सेंटरमध्ये चायनीज सेंटर असतात तिथे लोक सोडायला. पण मला एक सांगा, लोक जे नॉर्मल ज्यांना त्रास होते सगळे नेऊन कुत्र्यांना मच्छी मार्केट, चिकन सेंटर, रेल्वे स्टेशनमध्ये सोडतात, तिथे कुत्र्यांचे हातपाय कापतात आणि आम्हाला कळलं तर आम्ही ते केसेस घेऊन जातो. सर जेव्हा तुम्ही तुमच्या साईडने बघता तर तुम्हाला एक साईड असं पण बघायला लागेल की हे जे व्हॉइसलेस अॅनिमल आहे त्यांना पण त्रास होतो. आम्हाला जेव्हा काय लागतं आम्हाला किती त्यांना पण त्रास होतो. सगळे आता आमच्याकडे किती छोट्या पिशूला पिशवीमध्ये बांधून नदीत फेकलेलं, असे आमच्याकडे पण खूप केसेस आहेत. आम्ही फक्त जसं तुमचं डिसिजन आहे की त्यांना नसबंदी करणं दोनदा गरजेचं आहे, प्रॉपर होईल. पण डॉग मायग्रेटली होतात कारण की लोक डॉगला सोडतात आणून, लोक डॉगला खूप जागे. जर आपण एज्युकेट असलो, आपण प्रॉपरली लॉने फॉलो केलं ना तर हे सगळं. आणि जागा जसं पवन त्याला ही जागा आपण काही कॅनल लायनर नाही करू शकतो डॉगसाठी. डॉगची पॉप्युलेशन मोठी आहे, नाही करू शकत डॉगसाठी कॅनल लायनर, की त्यांची पॉप्युलेशन मोठी आहे. प्लीज अंडरस्टँड द पॉईंट. डॉग प्लीज मला कम्प्लीट होते सर, लास्ट पॉईंट. माझा पॉईंट कम्प्लीट नाही झाले, माझा पॉईंट कम्प्लीट नाही झाले. माझं हे ठीक आहे सर. हे म्हणते की डॉगचं आपण नसबंदी करूया, दोनदा करूया नसबंदी, पण त्यांना त्यांच्या जाग्यात सोडायचं. आणि हे पॉईंट आम्ही सर लेट मी कम्प्लीट प्लीज. तर आम्ही त्यांचं नसबंदी करायचं. सर आम्हाला जरा नागरिकांतर्फे बोलायचं आहे. एक मिनिट आधी तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे की त्याने लॉस सगळं काय करते ना. एक मिनिट सोनाले सर, एक मिनिट फक्त. सगळ्यात पहिले जे लॉक आहेत ना ते तुम्ही सांगितलं, तुमचं म्हणणं मागाशी शिवसेना बोललात ते बरोबर आहे.
सगळ्यात योगेशजी एक मिनिट. शिवसाहेब फक्त तुम्हाला शिवसेनेतर्फे तुम्हाला विनंती आमची एकच आहे की आता तुम्ही जी भटके श्वानांची बैठक घेतली, अशीच बैठक फॉरेस्टवाल्यांच्या उपस्थितीत तुम्ही सीओ नसताना मगरीची झाली होती, तेव्हा आमच्या घराच्या बाजूला 9 मगरी होत्या, आता 29 मगरी आहेत. भविष्यात त्याचा सुद्धा विचार तुम्ही त्या सगळ्यांशी एकत्रित घेऊन करा. आणि दुसरी गोष्ट मॅडम, तुम्ही पण खूप कायद्याने एक मिनिटं, प्रत्येकाला 2 मिनिटं आहे, आमचं अजून 1.5 मिनिटं शिल्लक आहे. तुम्ही जे कायद्यानुसार सगळे बोलताय ते जो कायदा आहे त्याच्यामध्ये ते सर सांगतीलच आम्हाला. जो ओरिजिनल ज्यांना खरोखर कायदे म्हणून इथे बसवले ते कायदा सांगतील. तुम्ही तुमच्या गोष्टी सांगायलाच हव्यात. पण आमची पण शिवसेनेतर्फे एक विनंती आहे की मॅडम, मगाशी तुम्ही जे म्हटलात की भटक्या कुत्र्यांना आपण खायला घातलं की ते व्यवस्थित आपल्याशी वागतात, तर तो जो नवीन कायदा आहे त्या कायद्यामध्ये जी जागा त्यांना दिली आहे त्या जागेवर जाऊनच खायला द्यायचंय. तुमचं जे काही प्रेम आहे ते योग्य आहे, पण ते त्या जागेवर करून करा, आमच्या घराच्या बाजूला नको. जसं तुमचं प्रेम आहे, आमचं वेगळ्या पद्धतीने प्रेम आमच्या लोकांवरती आहे, आमच्या नागरिकांवरती आहे. आम्ही आमचं प्रेम आमच्या पद्धतीने दाखवतो. धन्यवाद. हॅलो. उपाययोजना आपण करण्यासाठी आलो, बरोबर. उपाययोजना करत असताना किंवा आवळे सर यांचं एक्सप्लेनेशन होतं. मग आपण 2 मिनिटं माझं म्हणतात काय आहे, ऍक्ट 100% तुमचं आहे, मान्य आहे. ऍक्टला आमचा हे नाही, उभे म्हणतात आमचा विरोध नाही. ऐका ना, ऍक्ट सांगून कुत्रा तावा थांबणार आहे का तावायचा ते सांग. ऍक्ट सांगून कुत्रा तावा थांबणार आहे का? दुसरा मुद्दा, उपाययोजना करायची म्हटल्यावरती ही जी मंडळी आले, ही जी मंडळी आता आपण आले, आदर आहे यांचा आमच्याबद्दल त्याच्याबद्दल. पण जिथं आपल्या कुत्र्यांचा स्पॉट आहे तिथे त्यांना घेऊन जाऊया सगळ्यांना. जे श्वान प्रेमी आहे सगळे, कोण श्वान प्रेमी येतं नाही असं कोण नाहीये. जिथं आपला डॉग आहे, स्पॉट यांचे आहे, तर प्रत्येक स्पॉटला या लोकांना घेऊन जाऊन त्यांच्यावरती काय ऍक्शन आहे ना ती त्यांना कळू दे. हे आता इथं बोलतील, उद्या निघून जातील. ऐका 100% बरोबर. मग एक दिवस ऐका ना, आज ऐका जरा. मग एवढे दिवस पेपरला बातमी चालू आहे, कुठल्या ठिकाणी तुम्ही भेट दिली, कुठल्या ठिकाणी भेट दिली सांगा. एवढे स्पॉट काय आहेत कुत्र्यांचे, किती ठिकाणी भेट दिली? अंकुश एक मिनिट, आपण सोनावणे साहेबांच्या कायद्याची माहिती घेऊया आणि मग नंतर आपण चर्चा करूया. त्याच्यावरती आपण त्याच्यावर पण चर्चा करू. त्याचं महत्व राज्य म्हणण्याचे समजून घेऊया ना, जर समजून घेऊया मग बघूया आपण. सर्वांना माझी एक विनंती आहे की अगोदर आपण कायद्याने काय सांगितले ते पाहूया. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपोआप मिळतील. कुत्रा लहान मुलं असू दे, म्हातारा असू दे, त्यांना कुत्रे जर उन्हाळी चावा लागले किंवा काय करायला सांगा तुम्हाला. तुम्ही ऐकून सांगता ना, कुत्रा तुम्ही करायचं नाही, माझ्यानंतर व्हिडिओ करून त्याच्यात उन्हा होतो ना, तर कुत्रा तुम्हाला चावायला आला, तुम्ही एकटे जात, मुलगा असो, लहान मुलं असो, मोठा माणूस असो, मात्रा असो, तर त्यांनी काय करायचं? तुम्हाला तुम्ही चावा लागायचं का? होत आहे ते बघू नये म्हणून आपण उपाययोजना करतो. तुमचा प्रश्न बरोबर आहे काय? मी जास्त वेळ न घेता कायद्याने नमस्कार. जनजागृतीसाठी मी जी काही व्हाईस क्लिप दिली होती त्यात मी कुणाला दोष दिलेला नाही, कारण मला माहिती आहे कायद्याखाली याचे हात दबलेले आहे. चीफ ऑफिसर काही करू शकत नाही हे मला माहिती आहे. याला उत्तर म्हणजे की नसबंदी करून कुत्रा चाळायला थांबत नाही, कायद्यात बदल होणे गरजेचं आहे. आणि जसं पूर्वी आमच्या शालेय जीवनावर बंदूकून कुत्र्याला मार होते ते बघवत नव्हतं, त्यानंतर ब्रेडमध्ये गोळ्या टाकायचे. उदाहरण आमच्या घरावर एक 5 पाव आम्हाला टाकलेले, तर ते खाल्ल्यानंतर तो मनुष्य नगरपालिकेत पुढे जायचा, पुढच्या नाक्यात टाकायचा. आज 25 पाव टाकले तर सकाळी 25 कुत्रे कुठे कुठे मेले ते जमवायचे आणि ते घेऊन जायचे. तुम्ही जरा मला बोलून द्या, तुम्ही सगळ्यात तुम्ही बोलू नका. सर त्यांना रेकॉर्डिंग करायला अलाउड आहे का इथे? सर किंवा सर तुमच्या जरा हे रेकॉर्डिंग करताय, धमकी देताय, आम्ही हे काम करायचं का? सगळं आम्ही प्राणीमित्र नाही आणि हे प्राणीमित्र आहेत, ते रेकॉर्डिंग करतायत आणि त्यांना धमकी देतात, आम्ही रेकॉर्डिंग करतो. हे काय झालेलं आहे?
हे सहन केलं जाणार नाही अजिबात. म्हणजे आम्ही प्राणी मित्र नाही हे कोण ठरवणार? ह्या कोण ठरवणार? जरा विनंती आहे ज्याच्यावरती प्रसंग येतो त्याला कळतं. जरा ऐकून घ्या, जरा समजून घ्या. जरा प्राणीप्रेमांचं मी अभिनंदन करतो. तुम्ही प्रेम करणं बरोबर आहे, पण माझी काही एक चूक नसताना मागून कुत्रा आला आणि माझ्या डाव्या पायाला 2 दात उचले आणि खालचा जबडा दाबला नसता तर माझं कमीत कमी 100-150 ग्राम मांस त्याने काढलं असतं. त्याला पाय जोरात हलवून तोंडाचा पाय सुटला, दुसरा कुत्रा आला उजव्या पायाचा चालला आणि त्या कुत्र्यापेक्षा त्यानंतर जी इंजेक्शन आहेत, आईचं दूध आठवलं मला, त्या दत्व्यावरती 2 इंजेक्शन दिली. सध्या 3 दिवस माझ्या पोटऱ्यात दुखत होत्या. कुत्र्याला गरज पण काय, मला तुमच्याकडे गरज नाहीये, पण कायदा बदलण्याशिवाय कुत्रा हे पूर्वीचा कायदा होता. हा सर उपाय आमचं म्हणणं आहे, आमदार खासदार आणि चीफ ऑफिसर साहेबांनी अशा पद्धतीने लोकांच्या मनात पुढे ते जाऊ दे आणि जो पूर्वीचा कायदा होता तो अंमलात आणला पाहिजे, तरच सुटका होणार आहे. कोणवाड्यामध्ये या कुत्रे खाल्लं, हे कायदे खाल्लं, आता ते साहेब नंबर सांगतील. आम्हाला कलमाचे काही नंबर कळत नाहीत, आमचं अज्ञान आहे. पण ज्याच्यावरती प्रसंग येतो त्याला कळतं काय. मी जर पडलो तर माझे लसके तोडले असते. मी 5 ते 6 व्हिडिओ चिपळूण साहेबांना दिले. परवा एका गायीच्या वासराला सुद्धा कुत्र्यांनी 17 ठिकाणी चावलेली आहे. ही अशी गंभीर परिस्थिती असताना तुम्ही काय वेळेला कुत्र्याची बाजू घेताय? तुम्ही कुत्रा पाळा, त्याची लाड करणार. आम्ही कुत्रे पाहिजे, हजारो कुत्रे, त्याला तुम्ही काय प्रेम देणार आहात का? असं काहीतरी मुद्दा उठून धरू नका तुम्ही. माझी विनंती आहे तुम्हाला. ऐका आता मी शेवट सांगतो. ऐका, तुम्हाला जर ऐकायचं असेल, आम्ही इथं तांत्रिक विभागाच्या पशुसंवर्धनच्या अधिकारी त्यांचं जर तुम्हाला ऐकायचं नसेल तर आपण मिटिंग बंद करू. प्रत्येक जण ऐका, समजून घ्या. आम्ही सांगायला 1 ते 2 जण आहोत. आम्ही तुमच्यामध्ये आणि सगळी समस्या सोडवण्यासाठी तिथे बसलेलो आहोत. आपली सगळ्यांची भावना तीव्र आहे, म्हणूनच आपण ही बैठक बोलवलेली आहे. आदरणीय दादा खातूरच्या सोबत जी घटना घडली ती वाईटच होती, सगळ्यांना मान्य आहे. आता तुम्ही साहेबांना बोलू द्या, 2 मिनिटं बसा. साहेबांना बोलू द्या, 2 मिनिटं बसा. तुम्हीच काय बोलू नका. सर्वांना माझी विनंती आहे की मी फक्त 5 मिनिट घेईल. त्याच्यामध्ये जवळजवळ जे काही प्रश्न आपल्याकडे येतात ना ते याच्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळतील आणि आपल्याला काय करता येऊ शकेल आणि काय करायचं राहिलेलं आहे त्याप्रमाणे आपण जे मुद्दे घेतलेले ते लिहून घेतलेले आहेत. ते मी जास्त एक्सप्लेनेशन करत नाही. परंतु अॅनिमल वेलफेअर, भारतीय इंडियन अॅनिमल वेलफेअर बोर्ड आणि महाराष्ट्र अॅनिमल वेलफेअर बोर्ड स्थापन केलेला आहे. त्याच्यामध्ये हा एबीसीचा प्रोग्राम आहे प्राणी प्रोजेक्ट. मी जरा फास्ट बोलतोय कारण मला वाटतं की नंतर तर मी सहजच बोलतो. आता तर झालेलं आहे काय, मला जास्त एक्सप्लेनेशन प्रस्तावना काही करायची नाही. फक्त मुद्दा असा आहे आपला की मला चिपळूणवासियांना एकच विनंती आहे की आपण सगळे ह्याच्यावर उपाययोजना करायला बसले. काय घडलंय, कसं घडलंय हे जेव्हा आमच्यापर्यंत येत नाही तोपर्यंत करत नाही. त्याच्यातून मार्ग काय काढायचा हा लक्ष देणार नाही. जरी आम्ही समोरच्यांना गव्हर्नमेंटला सुद्धा आम्ही जेव्हा पाठवू हे मुद्दे आहेत, उदाहरणार्थ आता परत ते रिपीट करत नाही, जे आपल्या मागण्या आहेत त्यावेळीही त्याला आपल्या भावना गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवणं आणि कायदा सुधारणा करणं ही लेंदी प्रोसेस आहे. परंतु ज्या काही आता 27 फेब्रुवारीला 25ला मीटिंग झाली आहे, ऑगस्टमध्ये जे कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यानुसार हे नवीन अंमलबजावणी कशी करावी कायद्याची, त्याच्यामध्ये 20-25 पॉईंट्स आहेत. ते मी सविस्तरपणे वाचून दाखवतो. तर कदाचित ते जर मी वाचून दाखवले तर तुमच्या प्रश्नाची आपल्या इथेच उत्तरं मिळतील आणि आपल्याला ऍक्च्युअली काय करतोय आणि कसं करतोय आणि त्याच्यातून काय मार्ग मिळेल. ते सगळे ऑफेन्स किंवा जे होत आहेत कुत्र्यामध्ये, मानव आणि कुत्र्यामधला जो संघर्ष तो थांबायला हवाय. कोणालाही मानव हा शेवटी उच्च आहे त्याच्यासाठी आहे. तर कृपया मी जास्त प्रस्तावना केली मला वाटतं, तरी मी माझ्या विषयाकडे वळतो. हा, तर प्राणी प्रजनन प्रतिबंध नियम जो आहे 2023चा म्हणजे आत्ताच झालेला आहे, तो कायदा जो अॅनिमल प्राण्यांना क्रूरतेने वागवण्याचा प्रतिबंध करण्याचा 1960चा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत हा कायदा नियमावली तयार झालेली आहे. त्याच्यानुसार आपल्याला अंमलबजावणी करायची आहे. आता प्राणी प्रजनन कायदा कलम 8 आणि भटक्या प्राण्यांचे लसीकरण, जंत निर्मूलन, अन्नसबंदी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासन म्हणजे नगरपालिका ज्याला करणार आहे ते आजपर्यंत घेत आलेली आहे. या स्थानिक प्रशासन भारतीय प्राणी कल्याण मंडळ यांच्याकडे प्राणी प्रजनन प्रतिबंध कार्यक्रम करिता नोंदणीकृत असलेल्या, सरांनी पहिल्यांदा सांगितलं, नोंदणीकृत असलेल्या संस्थांनी त्यांना सहभागी करून घेऊ शकतात आणि त्यांच्यामार्फत प्राणी प्रजनन कार्यक्रम आपण कलम 5 अन्वये भारतीय प्राणी कल्याण मंडळाचे नोंदणीकृत नसलेल्या संस्था यामध्ये भाग घेऊ शकत नाही. फक्त नोंदणीकृत संस्थाच यामध्ये प्राणी प्रजनन कायद्यामध्ये एबीसी प्रोग्राम राबवण्यामध्ये एनजीओ मार्फत किंवा संस्था त्यांच्यामार्फत आपण संचालक आहोत त्याप्रमाणे आहे. दुसरी गोष्ट अशी की स्थानिक प्रशासन स्वतःच्या यंत्रणामार्फत जरी प्राणी प्रजनन प्रतिबंध कार्यक्रम राबवत असतील तरीही त्यांना कलम 3 अन्वये भारतीय प्राणी कल्याण मंडळ यांच्याकडे नोंदणी करून घ्यायला लागते. म्हणजे यांनी एनजीओ नेमून केले किंवा स्वतःचे दवाखाने स्थापन डॉक्टर्स नेमून केले तरी सुद्धा
अॅनिमल वेलफेअर बोर्डाची नोंदणी करून घ्यावी लागत आहे. स्थानिक प्रशासन, तिसरा मुद्दा, स्थानिक प्रशासन व प्राणी कल्याण संस्थामार्फत प्राणी प्रजनन प्रतिबंध कार्यक्रम राबविताना प्राणी प्रजनन प्रतिबंध कायदा नियम 23 मधील कलम 3 अंतर्गत नमूद बाबींचे पालन बंधनकारक आहे. म्हणजे ते त्यांना 8 दिवस ठेवणे, ऑपरेशन केल्यानंतर कॅचिंग करणे, ठेवणे, ऑपरेशन केल्यानंतर 5 दिवसांत 8 दिवस 7 दिवसानंतर सोडणे, शेल्टरची खाणे पिण्याची सोय सगळं करणे, व्हॅक्सिनेशन करणे, संतरी नोंद करणे आणि त्याच्या जागेवरती नेऊन सोडणे इथपर्यंत. त्यानंतर प्राणी प्रजनन प्रतिबंध केंद्रावर भारतीय प्राणी कल्याण मंडळ यांचे नोंदणी प्रमाणपत्र दर्शनी भागावर जिथे कार्यक्रम राबवला तिथे दर्शनी भागावर एक नोंदणीपत्र लावावे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे, रेबीज निर्मूलन, मानव कुत्रा संघर्ष कमी करण्यासाठी कलम 9 अन्वये सूची 2 मध्ये नमूद केल्यानुसार स्थानिक संनियंत्रण समिती आहे. स्थानिक संनियंत्रण समिती त्यामध्ये आयुक्त महानगरपालिका, जिथं नगरपंचायत असतील, नगरपालिका असतील, त्यांचे ते स्थानिक प्रशासनामधील कार्यकारी अधिकारी हे समितीचे अध्यक्ष राहतील. जिल्ह्यातील आरोग्य विभागातील एक प्रतिनिधी, जिल्ह्यातील नजीकच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातील प्रतिनिधी एक राहील, कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकीय अधिकारी एक राहील आणि जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थापन केलेली असते माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यातील एक सदस्य याचा प्रतिनिधी राहील. अशा पद्धतीची ही स्थानिक म्हणजे लोकल मॉनिटरिंग कमिटी राहते, स्थानिक नियंत्रण समिती. स्थानिक नियंत्रण समितीची प्राणी प्रजनन प्रतिबंध 23 अंतर्गत सूची 2 मधील नमूद केल्याप्रमाणे कार्य आहेत. त्याप्रमाणे कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्याकरिता समितीने नियोजन करून कार्यक्रम राबवणे हे त्या समितीचं कार्यवाही करणे कार्यक्षेत्र आहे. कलम 10 अन्वये स्थानिक प्रशासन यांच्या प्राणी प्रजनन प्रतिबंध नियम 23 अंतर्गत जबाबदारी विषय केलेला आहे. त्यानुसार जबाबदारी काय असतात त्यानुसार कार्यक्षेत्रात प्रत्येक प्राणी प्रजनन प्रतिबंध केंद्रावर लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत स्थानिक प्रशासन यांनी करायच्या कार्यवाहीबाबत सविस्तर बाबी नमूद केलेल्या आहेत. स्थानिक प्रशासन यांनी प्राणी प्रजनन प्रतिबंध केंद्रातील कर्मचारी प्रशिक्षित असल्याची खात्री करावी. प्राणी प्रजनन प्रतिबंध केंद्रास म्हणजेच ऑपरेशनचे डाऊट येणार नाहीत, असे ऑपरेशन योग्य पद्धतीने आणि क्लिअरच झालेले पाहिजेत अशी त्याची खात्री करूनच करावी लागते. प्राणी प्रजनन प्रतिबंध केंद्रास मंजुरी देण्यापूर्वी आवश्यक पायाभूत सुविधा असल्याची खात्री होणे, तसेच मंजुरीनंतर वेळोवेळी सदर केंद्राची तपासणी होणे आवश्यक आहे. म्हणजे त्याला दिलाय आणि आपण काम करतो असं नाही, तपासणी सुद्धा त्याची समितीमार्फत किंवा स्थानिक प्रशासनामार्फत केली जाते. प्राण्यांना पकडणे, त्यांची नोंदणी करून लसीकरण करणे, सोडून देण्याची कार्यवाहीबाबत कलम 11 प्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण कारणाकरिता व ठराविक तक्रारीवरून प्राण्यांना पकडण्याबाबत कार्यवाही नमूद आहे. प्राण्यांना पकडताना मंडळाने नमूद केलेल्या मानवी पद्धती म्हणजे त्यालाही पकडताना सुद्धा किंवा त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच पकडायला हवे आहेत, अवलंब करावा व कलम 11 मधील नमूद नियमाचे पालन व्हावे जेणेकरून प्राणी क्रूरतेच्या तक्रारी होणार नाही. प्राणी प्रजनन प्रतिबंध कार्यक्रम राबवताना मंडळाने निर्गमित केलेले मॉड्यूल प्रमाणेच कार्यवाही करावी. ते आता जे राबवत आहे नगरपालिका त्याचप्रमाणे आहे. कलम 12 अन्वये प्राणी प्रजनन प्रतिबंध कार्यक्रम राबवताना संबंधित केंद्रातील प्रकल्प प्रमुख यांनी नमूद केलेले अभिलेखे ठेवणे म्हणजे किती कुत्रे कधी कुठून आणले त्या सगळे ते अभिलेख त्यांच्याकडे असलाच पाहिजे. कलम 13 अन्वये प्रकल्प प्रमुख प्राणी प्रजनन प्रतिबंध कार्यक्रम यांनी दरमासूची 4 जरा प्लीज एकच अजून 1 मिनिट घेतो. अहवाल तयार करणे आवश्यक आहे. सदर अहवाल एकत्रित करून यांचा वार्षिक अहवाल महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाचे दरवर्षी 31 मार्च प्रमाणे ते विशिष्ट दरवर्षी 31 मार्च ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे द्यावा लागतो. रेबीज कुत्रेबाबत तक्रारी, इथेनिशिया म्हणजे आपण त्याला इच्छा मराठी आपण इथेनिशिया देतो. म्हणजे असं जर एखादा कुत्रा तो रिकवर होऊ शकत नाही तर त्याला आपण इथेनिशिया देऊन आपण हे करतो किंवा ट्रीटमेंट 2-3 वेळा केलेली आहे, करू शकत नाही महिला आमच्याकडे येतात तेव्हा आम्ही त्या पद्धतीने त्यांना ऍडवाइस करतो आणि त्याप्रमाणे करत असतो. हे मेडिकल टर्म आहे इथेनिशिया. त्यानुसार बाबत रेबीज कुत्रेबाबत तक्रारी, इथेनिशिया बाबत प्राणी प्रजनन प्रतिबंध नियम मधील कलम 15 व 16 प्रमाणे कार्यवाही होणे अपेक्षित आहे. तसेच कलम 17 अन्वये प्राणी प्रजनन प्रतिबंध कार्यक्रम दरम्यान प्राप्त अवयवांची मोजणी व त्याची विल्हेवाट लावणे यावर सूचित केल्याप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे. जेव्हा आपण ऑपरेशन करतो तेव्हा अवयव किंवा इथेनिशिया देतो तेव्हा त्याचे कुठलाही अवयव इकडे तिकडे गेलेला नाही याची काळजी घेऊनच तिथं आपण त्यांना इथेनिशिया देतो किंवा झाल्यानंतर इथे त्याची विल्हेवाट लावताना सुद्धा याची पाहणी करूनच करावी लागते. कलम 18 अन्वये सदर नियमांचे उल्लंघन होत असल्यास भारतीय प्राणी कल्याण मंडळ यांच्याकडे सदर संस्थेवर कार्यवाही करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अशा तक्रारी व या कारवाईच्या निदर्शनास आणून द्याव्यात जेणेकरून अशा तक्रारी भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडे पाठवणे सोयीचे होईल. ह्याच्यात जर कोणाला काही डाऊट असला तरी सुद्धा दाद मागायचे असेल तर अॅनिमल वेलफेअर बोर्ड इंडिया आणि महाराष्ट्र यांच्याकडे आपण तक्रारी करू शकतो किंवा योग्य होत नाही किंवा राहिलेला आहे काय त्याच्यामध्ये तो तशी कायद्यामध्ये तरतूद आहे. भटक्या मांजरी, मागाशी मांजरीचा प्रश्न काढला होता. भटक्या मांजरी यांचे निर्विजीकरण बाबत सदर नियम मधील कलम 19 अन्वये कार्यवाही अपेक्षित आहे. त्यामध्ये मांजरीमध्ये निर्विजीकरण करण्यात प्रावीण्य असलेले व याबाबत मंडळाने प्रमाणित केलेले संस्था सहभागी होऊ शकतात. म्हणजे जसं कुत्र्या श्वानांमध्ये आपण करत आहोत तसं मांजरीमध्ये करण्याची याच्यामध्ये कायद्याने तरतूद आपल्याला आहे. त्यामध्ये त्याचाही आपण कंट्रोल करू शकतो. मानव कुत्रा संघर्ष व प्राण्यांना खाऊ घालण्याच्या जागा निश्चितीबाबत
प्राणी प्रजनन प्रतिबंध नियम 23 मधील कलम 20 अन्वये कार्यवाही नमूद आहे. सदर बाबत प्रामुख्याने खूप तक्रारी मंडळाला प्राप्त होत आहेत असं यानुसार सदर कलम आणि भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावर करायच्या कार्यवाहीची बाबत सविस्तर जो की आता मगाशी मुद्दा सांगितला की ते प्रत्यक्ष पण ह्याच्यावरती उपाय करत असताना विविध संस्था किंवा आम्ही खाद्यदान बरोबर असं जर ठेवलं तर एक पर्टिक्युलर टायमिंगला पर्टिक्युलर पिरियडमध्ये अशा काही लोक ऍडवाइस करत असतात. त्याप्रमाणे आपण याच्यात काही ऍडवाइस करू शकतोय का किंवा शासनाने ते स्पॉट व्हॅरिफाय करून आयडेंटिफाय करून तिथेच ठेवू शकतो का प्रत्येक ठिकाणी न करण्यापेक्षा अशा पद्धतीचे तरतुदी असतात. आता कलम 20 मध्ये नमूद कम्युनिटी अॅनिमल्स म्हणजे असा प्राणी कम्युनिटी अॅनिमल्स असा प्राणी जो कम्युनिटीमध्ये जन्माल्यानंतर त्याचे कोणीही पालकत्व घेतलेले नाही. कलम 2 मधील प्रमाणे सदर कलम अन्वये अशा प्राण्यांना खाऊ घालण्याकरिता लागणारी सर्व सुविधा संबंधित रहिवासी कल्याण संस्था अथवा अपार्टमेंट मालक संघटना अथवा स्थानिक प्रशासनाचे नामनिर्देशित सदस्य यांचे आहे. याकरिता प्राणीप्रेमी किंवा इच्छुक स्थानिक रहिवासी यांची मदत घेता येऊ शकते. कम्युनिटी अॅनिमल यांना खाऊ घालण्याचा जागा निश्चित मला आता मी जसं बोललो जागा निश्चित बाबत याबाबत या अंतर्गत कार्यवाही होणे अपेक्षित आहे. आपण कायदा जरी करून दिला असला तरी त्याची कार्यवाही होऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी होणं आणि ते नागरिकांनी यांनी याच्यानुसारच आपल्याला गेलं पाहिजे. जर प्राण्यांना खाऊ घालण्याच्या जागा निश्चितीबाबत रहिवासी कल्याण संस्था अपार्टमेंट मालक संघटना आणि प्राणीप्रेमी यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास कलम 20 अंतर्गत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सोसायटी सदस्य प्राणीप्रेमी पशुसंवर्धन विभागातील अथवा स्थानिक प्रशासनमधील पशुधन अधिकारी स्थानिक प्राणी क्लेश प्रतिबंध सोसायटी सदस्य तक्रारदार आणि नजीकच्या पोलीस स्टेशनमधील प्रभारी अधिकारी यांची प्राणी कल्याण समिती गठीत करावी. सदर समिती प्राण्यांना खाऊ घालण्याच्या जागा निश्चितीबाबत दिलेल्या निर्णय बंधनकारक राहील. ही जी स्पॉट आपल्याला करायचे आहेत खाणे घालण्यासाठी त्याच्यासाठी एक वेगळी समिती आहे. त्या समितीमार्फत स्पॉट व्हेरिफाय आयडेंटिफाय करून तिथंच त्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी तर ते कंट्रोलमध्ये राहील. जसं की आपला बराचसा प्रश्न चिकन मटन शॉप हे आहेत त्याच्यावर ते प्रतिबंध घालून आपण असे आयडेंटिफाय करावे असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच आपणास कळण्यात येते म्हणजे प्राणी प्रजनन प्रतिबंध 23 आपले अधिकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून देऊन म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देणं अवेअरनेस करणं प्रसिद्धी प्रचार करणं काही ठिकाणी कायद्याचा धाक दाखवणं पोस्टर्स बॅनर्स लावणं किंवा जनावरांना मोकट सोडल्या ज्या कायद्यानुसार तुमच्या आणि कारवाई होऊ शकते असं इथे अपेक्षित आहे. तर प्रथमतः जे आता एकाने सुचवलं एक बोर्ड लावण्यात यावे परंतु ते बोर्ड कुठल्या पद्धतीचे असतात हे कमिटी ठरवून त्या पद्धतीचे बोर्ड आपण जर लावले अवेअरनेस कायद्याचा धाक आणि कोणी कुठे काय करावं आणि त्यांना खाली बोलतात तुला खरोखर प्राणीप्रेम आहे आणि तुला खाऊ घालायची इच्छा आहे तर कुठे घालावं याच्यासाठी अशा प्रकारचे जर आदेश याच्यामध्ये अपेक्षित आहे. तर एबीसी केंद्रांना मंजुरी देण्यापूर्वी भारतीय प्राणी कल्याण मंडळाने नमूद केल्याप्रमाणे आवश्यक पायाभूत सुविधेची तपासणी करावी. दिल्यानंतर त्याची वेळोवेळी तपासणी तेच होते पुन्हा 60 भाग. तर अशा पद्धतीने आपण जर गेलो मला वाटतं की जो आतापर्यंत आपला जो सुरू होता त्यामध्ये बरेचशा प्रश्नाचे उत्तर आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. आणि हा एक मिनिट नोट करून घेऊ सांगेल शिक्षा आहे मोठ्या पूर्णपणे परत कायदा वन बाय वन आपल्याला कृपया आपण आज ज्या अनुषंगाने इथे आहोत त्या पद्धतीने आपण काम केलं तर पुढचे क्लेसेस होणार नाही त्याची लक्षात घेऊया आणि उपाययोजनावरती बोलूया. मला कायद्याच्या ज्या उपाययोजना किंवा शिक्षण झाल्यानंतर काही सांगू तुम्ही पूर्ण कायदा सांगू नका. आता तुम्ही चायनीज किंवा मच्छी मार्केट मटन मार्केट आता माझं उद्या तिकडचं घर आहे तिथं जवळजवळ 100 कुत्रे आहेत. आपली 8 नंतर 12 वाजेपर्यंत प्रवास करून दाखवा एवढीच विनंती. आम्ही एक मिनिट आम्ही मी माझ्या पहिल्या मुद्द्यापासून एकच सांगत झालो की आपल्याला उपाययोजना करायची पूर्वदायी आता मुद्दाम प्रति शूटिंग करण्याचं सांगितलं आपण उपाययोजना करण्यासाठी केलं आहे. माझं तुम्हाला काय म्हणणं आहे की तुमचं प्रेम त्याचा आमचं पण प्रेम आहे. माझी इच्छा एवढीच आहे की आपली 8 ते 10 दुसरा कुठलाच भाग सांगत नाही आपलं 5 नात्यापासून जो पुढचा 5 नात्याचा आहे तो प्रवास करून दाखवा. तुम्ही पण एक प्राणीप्रेमी जसे आहात तसं आम्ही पण प्राणीप्रेमी आहोत. पण आता सुद्धा आम्हाला दुसऱ्यांना वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करणं किंवा महान असा म्हणजे नाहीये. तुम्ही डोक्यामध्ये तुमच्या व्हॉट्सअपवर तुमचा स्टेटस पाहिला थोडा वेगळा होता. आपलं उत्तर आम्हाला ह्याच्यावर असं काढायचं आहे की आज जो दादाना कुत्रा लावला असे अनेक कुत्रे लावले. मी तर माझ्या मित्रांना सांगितलं होतं की पहिलं सीसी फुटेज दाखवूया आपण की लहान मुलांना चावतंय वयोवृद्धांना चावतंय मुलांना चावतंय ह्याच्यासमोर तुमच्या मनामध्ये आला की आपण काय केलं पाहिजे आपण उपाययोजना करणार. माझी एकच इच्छा आहे एकच स्पॉट देतो तुम्हाला आज संध्याकाळी 9 पासून 8 पासून 10-11 वाजेपर्यंत एकच विजय घरापासून जाऊन दाखवायचं. इतके अटॅक करतात ना काही म्हणजे खरं भीती वाटते जायला. आम्हाला शिक्षा झाला किती वर्षाची शिक्षा आम्ही सहन करायला तयार आहे. असे जर काय अटॅकिंग होत असतील तर आम्ही शिक्षा सहन करायला तयार आहे.
हॅलो, एकच मिनिट. आम्ही 2 वेळेस आमच्या उमेदवारांचे शिष्टमंडळ घेऊन नगरपालिकेत तिथे गेलो. परवा साहेब म्हटले 2 वेळेस मी आल्यापासून नसबंदी केली, पण कुठे तुम्ही चिपळूण शहरात कुठल्या कुत्र्याला टॅग बघितलाय का सांगा? कुठल्याही कुत्र्याला टॅग बघितलाय का नसबंदी लावलेला? हॅलो, हर्षद पवार प्राणी मित्र हर्षद पवार. कायदा सांगतो, कायदा ठाम आहे का कायदा? हर्षद पवार नाही, हर्षद पवारला मी हे केली की नाही, मदत केली की नाही? प्राणी मित्र आम्ही पण तुम्ही आहात तसं. रावताळे ते कुत्रे टॅगवर गाडी गेली, घरगा गेली करते. आमचं पण ऐकायचं. आम्ही पण प्राणी मित्र तुम्ही उचललं. मी बोलून देणार तुला मदत केली की नाही? आणि आम्ही हा विषय राहिला लहान मुलं सांगते असं माझा आरोप आहे. होत नाही.
होत आहे. 23 साला झोपले होते, 24 साला झोपले होते, 25 साला आमच्या जनतेत मात्र राहू देत आहे. मुद्द्यावर कोण बोलत नाही. मुद्द्यावर बोला ना. काय सर ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.